नमस्कार मंडळी मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आलाय आणि ह्या भैरवीचा खरा चेहरा आता तिलोत्तमाच्या समोर आलेला आहे. हो मंडळी, भैरवीचा आणि राजकुमारचा खरा चेहरा आता सावली सगळ्यांच्या समोर आणणार आहे. जे इंजेक्शन भैरवीने राजकुमारला दिलेलं असतं ते इंजेक्शन सावलीने आधीच चेंज केलंय आणि मंडळी ते इंजेक्शन काय आहे हे तिने आता टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये सुद्धा पाठवलंय आणि त्यानंतर आलेले जे रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये आता त्या रिपोर्टमुळे भैरवीचा खरा चेहरा आता सावलीने तिलोत्तमाच्या समोर आणलाय. सारंगला मारण्याचं जे कारस्थान होतं त्या सगळ्यामागे भैरवी आणि हा सगळा डाव राजकुमारचा सुद्धा होता. ऐन वेळेला राजकुमारने एंट्री घेत धमाका केलाय, पण आता त्याचा हा धमाका सावलीने उधळून लावलाय मंडळी. खतरनाक भाग दाखवलाय आणि आता ज्या क्षणी पोलिसांच्या हाती जेव्हा ही भैरवी आणि राजकुमार लागलेत तेव्हा मात्र 8 वर्षांमागचा भूतकाळ सगळं आता सारंगच्या आणि सावलीच्या समोर आलेला आहे. मंडळी, भाग अप्रतिम आणि खूप सुंदर दाखवलाय, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मंडळी, एवढंच नाहीये तर सारंगचा जो काही अपघात झालाय त्या अपघातामागे सुद्धा भैरवीचाच हात होता. त्याबाबतचे सुद्धा आता खूप मोठे असे पुरावे सावलीच्या हातात लागलेले आहेत. हो मंडळी, सारंगचा अपघात हा भैरवीनेच केला होता हे सत्य समोर येताच आता खूप मोठा धमाका झालाय. तर मंडळी, आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला पटापट लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता इकडे दाखवले की अमृताने सगळ्यांसाठी चहा आणलेला असतो आणि ती सगळ्यांना चहा देत असते आणि त्यावर आता ह्या सगळ्यांचं गॉसिपिंग सुरू असतं की सारंगला जे इंजेक्शन दिले ना त्याबद्दल. पण आता ही अमृता म्हणते की थांबा, मी ना आईंना पटकनवरती चहा देऊन येते. त्यात मोनिका म्हणते की अगं, तुला आता चक्कर आली होती ना आणि तू जर तिलावरती चहा घेऊन गेली तर तिला संशय येणार नाही आहे का की हिला चक्कर आली आहे आणि ही कशी काय वरती चहा घेऊन आली आहे म्हणून गप्पा बस येते. त्यावर आता ही म्हणते की हो हो बरोबर आहे, आईंना संशय येऊ शकतो. तर आता सुशीला म्हणते की एक काम करते, मी चहा देऊन येते. आणि आता सुशीला इकडे वरती चहा घेऊन आली आहे. तर मंडळी, बबलू म्हणत असतो की अमृता वहिनी, बरं झाला तुम्ही वेळेवर आम्हाला अलर्ट केलं आणि सांगितलं ते, म्हणून आज सारंगचा जीव वाचला. नाहीतर खरंच ह्या भैरवीने ना आज सारंगचा जीवच घेतला असता. कसली हलकट नालायक बाई आहे ना ती. एवढं मोठं कारस्थान केलं आणि एवढं ते सगळं जाऊ द्या, काय तुम्ही चक्कर येण्याचं नाटक केलं, काय नाटक केलं मस्त. आता हा बबलू जोरजोरात बोलत असतो तेवढ्यात ती म्हणते की ए गपणारे बाबा, एवढा जोरजोरात बोलतोय. वरती त्या दोघी पण महामाई बसल्या आहेत, त्यांना जर ऐकायला गेलं, त्यांना कळलं ना तर आपला सगळा प्लॅन सपोर्ट होईल आणि त्यांना कळेल. जरा शांत बोल. तर बबलू म्हणतो हो हो सॉरी. पण खरंच कमाल केली तर तुम्ही. आता तो पुन्हा हळू बोलत असतो. आता मोनिका म्हणत असते की काय म्हणजे हे सगळं फक्त तुमचंच क्रेडिट आहे का? तुम्ही सगळं केलं का? याच्यामध्ये माझं काहीच नाही का? म्हणजे मी एवढी मेहनत केली, एवढं प्लॅन केलं, एवढं मोठं सिक्रेट तुम्हाला येऊन सांगितलं, त्याचं काहीच नाही आहे का? त्यावर आता ही लगेच म्हणते ना, अमृता म्हणते की हो हो, खरंच मोनिका, तुझ्यामुळेच हे शक्य झालं आहे आणि तुझ्यामुळेच आज सारंगचा जीव वाचला आहे. खरंच तुझ्यामुळे आज आपला सारंग जिवंत आहे. थँक्यू सो मच. आणि मंडळी, आता हा ना झालेला सगळा प्रकार दाखवला आहे. म्हणजे सारंगचं जे इंजेक्शन कशा पद्धतीने बदललं गेलं हा सगळा सीन दाखवला आहे. आणि त्याच्यामध्ये आता ही जी आहे ना मोनिका, तिने सगळ्यांना इकडे सारंगच्या रूममध्ये आणलंय. आणि बबलूला आणि सावलीला ती सांगत असते की हे बघ सावली, जी आता भैरवी खाली आली आहे आणि ती सारंगला जे काही इंजेक्शन देणार आहे ते इंजेक्शन खूप डेंजर आहे. इतकं डेंजर आहे की त्याच्यामुळे आता ना सारंगचा जीव पण जाऊ शकतो, सारंग मरू शकतो. काही झालं ते सारंगला ते इंजेक्शन दिलं नाही पाहिजे. सावली म्हणते की काय काय बोलताय तुम्ही हे? तिलोत्तमा मॅडम हे इंजेक्शन देणार आहेत. तिलोत्तमा मॅडमने हा डॉक्टर बोलवलाय. त्या स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असं का करतील? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आता ती म्हणते एक गप गई बाई, प्लीज स्वतःचं डोकं नको चालू. मी खरं सांगतेय आणि आता सारंगच्या जीवाचा प्रश्न आहे. हा डॉक्टर तिलोत्तमा म्हणजे आपल्या सासूबाईंनी नाही बोलवलाय, भैरवीने आणलाय. भैरवीचा माणूस आहे तो. आणि भैरवी किती उलट्या डोक्याची बाई आहे तुला चांगलं माहिती आहे ना. ती सारंगच्या बाबतीत काही करू शकते. त्या दोघींना काही करून तुला घराच्या बाहेर काढायचंय आणि ही भैरवी तुला घराच्या बाहेर काढण्यासाठी काही करू शकते. मला माहिती आहे ते त्या इंजेक्शनमुळे सारंग थोड्या वेळासाठी शुद्धीवर येईल आणि त्यानंतर तो डायरेक्ट वरती जाईल. त्या इंजेक्शनचा इफेक्ट असाच आहे आणि मी स्वतः भैरवीला बोलताना ऐकलंय. माझ्यावरती विश्वास ठेवा, सारंगच्या जीवाशी खेळू नका. आता मंडळी, आता हे सगळं जेव्हा बोलत असते ना तेव्हा सावलीला म्हणते की हो पण हे सगळं ठीक आहे, पण मग करायचं काय? ते डॉक्टर तर आलेत खाली, केव्हाही येतील आणि वरती इंजेक्शन देतील. बबलू म्हणतो की थांबा, काय करूया आपण? मी त्या सगळ्यांना कशात तरी अडकवून ठेवतो. सावली म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे बघा. जर आपल्याला सारंगला हे इंजेक्शन देऊन जर धोका असणार आहे तर मी काही करायला तयार आहे आणि मी जो प्लॅन सांगते तो वर्क झाला तर आपण सारंगला इंजेक्शन देण्यापासून थांबू शकतो. आता मोनिका म्हणते की नक्की काय काय करायचे, काय पटापट बोलती बाई, ये लवकर वरती. आणि आता सावलीने आता ते एक छान असा प्लॅन सांगितलाय आणि मंडळी त्या प्लॅनिंगनुसार सगळं झालंय. डॉक्टर सारंगला इंजेक्शन द्यायला येतात आणि त्याच वेळेला आता काय होतं की हा बबलू आहे ना तो अमृताला जाऊन सांगतो की डॉक्टर ज्या वेळेला येणार इंजेक्शन द्यायला सारंगला तेव्हा तुम्ही चक्कर येऊन पडायचं.
तुम्ही चक्कर येऊन खाली पडलात की जेव्हा ऐन वेळेला मी डॉक्टरना खाली बोलवेन. डॉक्टर खाली आले की आपण इंजेक्शनची अदलाबदली करूया, असं सगळं काही ते ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे मंडळी सगळं झालेलं सुद्धा आहे. तर मंडळात इकडे बबलूने जेव्हा अमृताला सांगितलेलं असते ही सगळी स्टोरी आणि त्याप्रमाणे अमृतासुद्धा आता बाहेर चालली आहे हॉलमध्ये तशी चक्कर येऊन पडण्याचं नाटक करण्यासाठी. आणि बबलू आता इकडे रूममध्ये जातो की नक्की ह्या लोकांचं काय प्लॅनिंग चाललंय, कसं चाललंय हे सगळं बघायला तो वरती येतो. तर मंडळी भैरवी आणि आता हे सगळेजण सारंगच्या रूममध्ये आलेले असतात आणि तेवढ्यात अमृता चक्कर यायचं नाटक करते. आणि त्या संधीचा फायदा घेताना आता सावलीने आणि बबलूने ते जे इंजेक्शन आहे ते बदललंय. म्हणजे जे इंजेक्शन डॉक्टरांनी आणले ते त्यांनी बाजूला करून ठेवलंय आणि त्या ठिकाणी त्यांनी एक साधं व्हिटॅमिनचं इंजेक्शन जे असतं ते ठेवून दिलंय. मुली म्हणते हे बघा बबलू दादा, आपण जे इंजेक्शन देतोय त्याच्याने सारंगला काही त्रास होणार नाही ना. बबलू म्हणतो काही होणार नाही आहे, व्हिटॅमिनचं इंजेक्शन आहे. आपल्या फॅमिली डॉक्टरशी मी बोललोय आणि आता जे भैरवीने इंजेक्शन आणलेलं असतं ती सावली आहे ना एका एनव्हलपमध्ये भरते आणि त्याला सांगते आत्ताच्या आता तुम्ही हे लॅबमध्ये द्या आणि हे इंजेक्शन कशासाठी आहे, याच्यामुळे काय होतं, काय साईड इफेक्ट होतात, हे सगळं आपल्याला डिटेल्समध्ये कळायला हवं. आणि मंडळी आता बबलूने ते इंजेक्शन लॅबमध्ये दिलेले आहे. तर इकडे भैरवीला तिलोत्तमा म्हणत असते की भैरवी, तुझ्यावरती मी विश्वास ठेवला, तू मला म्हणालीस की सारंगला हे इंजेक्शन दिल्यानंतर तो 15-20 मिनिटाच्या आत शुद्धीवर येईल. अगं 1 तास झाला अजूनही सारंग शुद्धीवर येत नाही आहे, काय झालंय काय? आता त्यावर ही भैरवी म्हणत असते की थोडासा धीर धर. अगं होईल काय ना, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, रिस्पॉन्स व्हायला थोडासा वेळ लागतो, आपण थोडी अजून वाट बघूया ना. भैरवी चिडत्याने म्हणते की तिलोत्तमा थोडा धीर धर, थोडा पेशन्स ठेव. आणि तेवढ्यात तिथे आता सुशीला चहा घेऊन वरती आलेली असते आणि सुशीला तिथेच थांबते. तेवढ्यात आता परत सुशीला म्हणते की भैरवीजी काय झालं, म्हणजे सारंगला अजून शुद्ध का आली नाही, आपण एवढी मोठी रिस्क घेतली, ते डॉक्टर एवढे मोठे फेमस आहेत, तुम्ही तर गॅरंटी दिली होती, मग का बरं अजून ते शुद्धीवर आले नाही आहेत, विचारा बरं, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा. त्या तिलोत्तमा म्हणते की हो, डॉक्टरांना फोन करा त्याच्यात आणि विचार का आमचा सारंग अजून शुद्धीवर आला नाही आहे. त्यावर आता मंडळी तिलोत्तमा आपली भैरवी जी आहे ना डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर, आपण सारंगला इंजेक्शन दिलं आहे, सारंग अजून शुद्धीवर आला नाही आहे, का बरं तो अजून शुद्धीवर आला नाही आहे, एवढ्यात यायला पाहिजे होतं ना. आता ती खोटं खोटं बोलत असते बरं का आणि म्हणते की हो हो हो, बरं 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 ठीक आहे, मी सांगते सगळ्यांना सांगते, अजून थोडा वेळ लागेल का, काही हरकत नाही आहे बरं का, आम्ही थांबतो. असं आता ती सगळं खोटं खोटं बोलत असते आणि खोटी खोटी ॲक्टिंग करत असते. तिलोत्तमा म्हणते की भैरवी अशी काय बोलती आहे. आणि आता भैरवी फोन ठेवणार असते. तेवढ्यात लगेच आता पुन्हा सुशीला म्हणते ऐका ना, त्यांचा फोन चालू आहे ना, मग त्यांना हे सांगा, त्यांना हे विचारा की सारंगला जे आपण इंजेक्शन दिलं ना त्या इंजेक्शनचं नाव काय बरं. त्यावर ती म्हणते की अगं इंजेक्शनचं नाव काय करायचं आपल्याला. तर सुशीला म्हणते अहो नाही, कसं, जर आता ह्या इंजेक्शनचा इफेक्ट नाही पडला आहे आपल्याला तर त्याचा रिपीट डोस द्यावा लागू शकेल ना. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांशी बोलूया, त्यांना हे नाव पण सांगूया आणि मग ते देतील आपल्या सारंगला आणखीन एक इंजेक्शन, त्यांना लवकर बरं वाटेल. तर मंडळी आता भैरवी तोंडावर पडली बरं का. आणि ह्या जर इंजेक्शनचं नाव कळलं तर आपण संपलो. आता ती डॉक्टरांशी खोटं खोटं बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की डॉक्टर, हॅलो हॅलो डॉक्टर, आणि म्हणते की आवाजच येत नाही आहे आणि फोन कट झाला. आता भैरवी तिलोत्तमा चिडते म्हणते भैरवी काय आहे, तू माझी फसवणूक करतेस का. अगं तू मला फसवलंयस, मला काय म्हणालीस तू की काही झालं ते सारंग हा 15-20 मिनिटाच्या आत शुद्धीवर येईल म्हणजे येईल. तू खोटेपणा केलास ना, पुन्हा खोटेपणा केलास ना. तर भैरवी म्हणते अगं असं काय करतेस, असं काही नाही आहे. तर ती म्हणते की मग आत्ताच्या आता मला इंजेक्शनचं नाव हवं आहे, सांग बरं त्या इंजेक्शनचं नाव काय आहे, मला पुन्हा एक डोस द्यायचा आहे सारंगला, मला बोलायचं आहे माझ्या फॅमिली डॉक्टरांशी. भैरवी म्हणते की हो हो मी करते ना फोन. आता ती म्हणते की नाही एक काम करते ना, मी फोन करण्यापेक्षा डॉक्टरांना जाऊनच भेटते आणि जाऊन त्यांना विचारते. तर तिलोत्तमा म्हणते अगं तिकडे जाऊन भेटायची काय गरज आहे, फोनवर पण हे काम होऊ शकतं. भैरवी म्हणते की मी आत्ताच त्यांना फोन केला, ते बिझी होते की नाही, बिझी होते आणि त्यांचा फोन पण कट झाला, काहीतरी इमर्जन्सीमध्ये असतील ते. मग त्यापेक्षा मी एक काम करते ना, तिकडे जाऊन त्यांना भेटले तर ते काम पटकन लवकर होईल ना. तर आता तिलोत्तमा म्हणते की काय बाई आहे ही अशी का वेड्यासारखी वागते. कारण भैरवी आहे ना सगळं हे चाचपडत बोलत असते, कारण ती घाबरली आहे. आता हिने इंजेक्शनचं नाव विचारलं हे त्यांना कळलं तर मग काही होणार नाही आहे. आणि भैरवी आता घाई गडबडीने तिथून निघून गेले आणि याच्यावरती आता सुशीला हसत असते. कारण सुशीलाला माहिती आहे की हा सगळा भैरवीचा डाव होता, ती खोटं बोलते, हा सगळं तिचं नाटक होतं. मंडळी आता सुशीला इथे खाली येते आणि सगळ्यांना झालेला प्रकार सांगते आणि म्हणते की सुशीला भैरवी जी आहे ना, एक नंबरची आगाऊबाई आहे बरं का. कसली तर तिची बोलती बंद झाली होती, तिला मी इंजेक्शनचं नाव विचारलं, पळूनच गेली ती. त्यावर आता ही जी आहे ना मोनिका म्हणते की तिच्याकडनं काय अपेक्षा करणार, ती हेच करणार होती. मी तुम्हाला सांगत होते ना की ती इंजेक्शन नाही आहे, बरोबर नाही आहे, सारंगच्या जीवाला धोका आहे, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत होतात नाही ना, नाही विश्वास ठेवत होतात ना. आता कळलं ना तुम्हाला ही भैरवी कशी आहे ती. सारंगला जर काही झालं असतं तर सावली आहे ना आता इथे मोनिकाचं कौतुक करत असते की मोनिका ताई खरंच खूप थँक्यू, तुमच्यामुळे आज सारंगचा जीव वाचलाय, आज त्यांच्यावरचं संकट टळलंय, मी तुमची ना आयुष्यभर ऋणी राहीन, असं वगैरे भरपूर काय काय बोलत असते.
त्यावर आता म्हणते की बस बस ग, किती कौतुक करशील माझं, इतकं पण कौतुक करू नकोस. सारंग पण माझा कोणीतरी लागतो ना, मी या घरातली आहे, तो सुद्धा या घरातला मेंबर आहे. माझं कर्तव्य आहे आपल्या माणसांसाठी एवढं सगळं करणं. आता ही फार गोड 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 बोलत असते. आणि तेवढ्यात आता ही आहे ना, सुशीला म्हणते की ही भैरवी आहे ना, तिचं काहीतरी आपल्याला करावंच लागणार आहे. कारण हा एक प्लॅन फसलाय. ती पुन्हा पुन्हा सारंगला त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्या जीवावर उठण्यासाठी काही करू शकते. त्या भैरवीचं काही सांगता येत नाहीये. त्यावरती म्हणते की आपण एक काम करूया का, आपण आईना सगळं जाऊन सांगूया. त्यावर आता सावली म्हणते की नाही नाही, एवढ्यात घाई करू नका. आणि ही मोनिका म्हणते की वेडी आहेस का, आईनं सांगायला गेलीस तर ती विश्वास ठेवणार आहेत का. त्या म्हणतील की कशावरून तुम्ही हे खात्रीशीर बोलताय, तुलाच 1000 प्रश्न विचारतील, आपल्याकडे काही पुरावा आहे का. तेव्हा सावली म्हणते की आपण ते सॅम्पल म्हणजे जे इंजेक्शन आहे ते ब्लड टेस्ट आपलं सॉरी पॅथॉलॉजीमध्ये पाठवलं ना टेस्ट करण्यासाठी, त्याचे रिपोर्ट आले की जे काही आहे ते क्लिअर होईल. आणि मंडळी तेवढ्यातच आता हा जो बबलू आहे ना, त्याने ते रिपोर्ट्स आणले आहेत. आणि ते रिपोर्ट्स आणल्यानंतर मोनिका लगेच घेते आणि बघते की त्याच्यात सारंग, आता हा जो बबलू आहे ना, तो लगेच म्हणतो की मोनिका वहिनी तू बोलत होतीस ते खरं आहे, हे इंजेक्शन म्हणजे विष आहे विष, आपला सारंग आपल्याला सोडून गेला असतं हे त्याला दिलं असतं तर. थँक्यू सो मच तुम्ही हे सांगितलं ते. आणि आता मोनिका तो रिपोर्ट बघते आणि त्या रिपोर्टमध्ये तसंच दिलं की हे इंजेक्शन एक प्रकारचं पॉयझन आहे, ज्याच्यामुळे माणूस मरू शकतो. आणि मंडळी आता हा रिपोर्ट मोनिकाने घेतला आहे. आणि आता मोनिका म्हणते की तुम्ही सगळेजण माझं एवढं कौतुक करताय, माझ्याशी गोडगोड बोलताय, एवढं काय त्या सारंगचा जीव वाचवला तर इतकं कौतुक करताय, पण ही मोनिका काय आहे तुम्हाला कोणाला माहीत नाही आहे. तुम्ही जर मोनिकाच्या वाटेत आडवे गेलात ना, तर मोनिका हेच इंजेक्शन तुम्हाला पण टोचू शकते, असं सगळं दाखवलं आहे. तर मंडळी आता इकडे सावली आहे ना, सारंगच्या रूममध्ये आली आहे आणि सारंगकडे बघत असते, सारंगला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की सारंग बोला ना, उठा ना, असं तिचं सगळं चालू असतं. आणि तेवढ्यात आता तिला झोप येते. आता ती जाते आणि पाणी आणायला जाते, म्हणून तिला स्वतःला पाणी प्यायचं असतं. आणि पाणी प्यायला आणायला खाली जाते तर तिला ना कसला तरी आवाज येतो. आणि ती म्हणते की आत्ता ह्या वेळेला कोण असेल इथे. आणि घराचा दरवाजा एकदम जोरात उघडतो. तर आता सावली आहे ना, जाऊन हळूच बघते की कोण आहे, कोण आहे इकडे, कोणी आहे का. आणि समोर आहे ना हा राजकुमार आलेला असतो. सावली घाबरलेली असते कारण अंधार असतो, अंधारात काहीच दिसत नाही आहे. तिच्या हातामध्ये जो पाण्याचा काचेचा मग असतो ना, सावली घेते आणि आता समोर मारणारच असते. तेवढा तो राजकुमार म्हणतो की थांब थांब. तेवढ्यात सावली म्हणते की कोण तुम्ही. आणि ती जवळ जातीने बघते तर राजकुमार असतो. आणि ते म्हणते की राजकुमार सर तुम्ही तुम्ही इथे. त्यावर आता तो म्हणतो की इथे म्हणजे माझंच घर आहे, माझ्या घरात मी इथे नसणार मग कुठे असणार. तेवढं सावली म्हणते की तसं नाही, की एवढ्या रात्री तुम्ही अचानक आलात ना. तर तो म्हणतो की हो माझं घर आहे, मी कधी पण येऊ शकतो. सावली म्हणते की हो तुमचंच घर आहे, पण म्हणजे मला काही बोलल्या नाहीत ना, म्हणजे ताई काय बोलल्याच नाहीत मला, मोनिका ताई, की तुम्ही येणार आहात. तर बोलतो की हो मोनिकालाच काही माहीत नव्हतं, सरप्राईज सरप्राईज द्यायचं होतं मला तिला. पण काय ना, मी इथे आल्यानंतर मलाच खूप मोठं सरप्राईज मिळालं. तर सावली म्हणते की म्हणजे. तर हा राजकुमार म्हणतो की म्हणजे मला असं अपेक्षितच नव्हतं की तू अशी माझ्या समोर असशील म्हणून. त्यावर सावली म्हणते की हां हो. तर राजकुमार म्हणतो की हो म्हणजे बरं ठीक आहे, आता सारंग कसं आहे, सारंगची तब्येत ठीक आहे ना, बरं आहे ना सारंग. तर सावली म्हणते की हो बरे आहेत. तर आता हा राजकुमार म्हणतो की बरं मी जातो आणि सारंगला भेटून येतो बरं का. तेवढं आता सावली म्हणते की नाही नाही, म्हणजे आत्ता नका जाऊ, तुम्ही आत्ताच आलात ना, खूप रात्र पण झाली आहे, तर तुम्ही जा फ्रेश व्हा आणि मग उद्या सकाळी भेटा सारंगला. तेवढ्यात आता तो बोलतो की हो बरं ठीक आहे. तेवढं सावली म्हणते की तुम्हाला काही खायला देऊ का, म्हणजे तर तो म्हणतो की वाजले किती रात्रीचे 12 2 वाजून गेले आहेत, आता कोण खातं का. तर सावली म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही जाऊन आराम करा. तर मंडळी आता राजकुमार जाता जाता सावलीला म्हणतो की तू इथे तर तुझं ते पोरगं पण इथंच असेल ना. सावली म्हणते की हो. तर तो म्हणतो की काय नाव काय बरं त्याचं म्हणालीस. सावली म्हणते की अबीर. तर म्हणतो हां अबीर. बड्डेच्या दिवशी पाहिलं होतं मी त्याला, पण तितकीशी काही ओळख झाली नाही ना, म्हणजे मला त्याला भेटता सुद्धा आलं नाही. बड्डेच्या दिवशी असा सगळा प्रकार झाला आणि मग आपली काही ओळखच नाही झाली. बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, मी त्याला पण उद्या भेटतो, असं म्हणून आता हा राजकुमार तिथून निघाला. पण सावली मात्र घाबरलेली असते बरं का, कारण ज्या पद्धतीने अचानक एंट्री घेतली आहे आणि ज्या ॲटिट्यूडमध्ये हा राजकुमार बोलत असतो. आता मंडळी आता हा म्हणतो की बघतो, उद्या बघतो ना, तुझ्या पोराला पण बघतो आणि तुलाही बघतो. आता माहीत नाही ह्या राजकुमारने नक्की काय ठरवलं आहे आणि काय ठरून आलं आहे ते. तर मंडळात इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवलं की मोनिका त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि राजकुमारला म्हणते की राजकुमार अरे काय कुठे होतास तू, मी तुला इतके फोन करत होते, काय होतं, काही इन्फॉर्मच केलं नाही आहेस तू, तुला तर काही कळतं की नाही, आणि हो ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का. तेवढ्यात राजकुमार आता त्याला प्रश्नचिन्ह पडल्याने म्हणतो की हो झालं ना, 80% कंप्लीट झाले, अजून थोडंफार बाकी आहे, होईल होईल. आता मोनिका म्हणते की अरे काय चाललंय काय तुझं, कुठे होतास तू इतके दिवस, म्हणजे काही सांगितलंच नाही, तुझा काहीच पत्ता नव्हता, कॉन्टॅक्ट नव्हता, तुझी मुलगी सतत विचारते पप्पा कुठे पप्पा कुठे. अरे काय सांगणार काय होते मी तिला, विसरलास का, तुला एक मुलगी सुद्धा आहे. आता याची बडबड बडबड सुरू असते आणि तेवढ्यात राजकुमार म्हणतो चूप एकदम चूप, किती बडबड बडबड करते, माझ्या सगळं लक्षात आहे, मला एक मुलगी आहे, सगळं सगळं लक्षात आहे. महत्त्वाच्याच कामासाठी गेलो होतो मी आणि ते काम होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
पण तिथून इथे आल्यानंतर हे इथे असं काही होईल असं वाटलं नव्हतं. त्यावर आता मोनिका म्हणते, "इथे म्हणजे अच्छा ओके म्हणजे ती सावली आली त्याचं का?" अरे सावली आली ठीक आहे ना, म्हणजे काही दिवसांनी ती जाणार आहे आणि तुला माहीत होतं म्हणजे तसं मी फोनवर सांगितलं होतं. एवढं काय त्यात? त्यावर म्हणतो, की "हो मला माहीत होतं. पण असो ठीक आहे. काही हरकत नाहीये." तर मंडळी आता राजकुमारच्या डोक्यामध्ये ना काहीतरी वेगळं शिजतंय. मोनिका म्हणते, की "काय झालं? कसला विचार करतोय? तुझ्या डोक्यात काही आहे का?" आणि तेवढ्यात आता ही मोनिका तिथून जाणार असते. तेवढ्यात हा लगेच म्हणतो, की "तुला माहिती आहे का? तो खंड्या मेला." आता असं म्हटल्यानंतर मोनिका दचकते, घाबरते आणि म्हणते, की "काय?" तर मंडळी आता तेवढ्या तिकडे दाखवलंय, की जी 2 पोरं आहेत ना, म्हणजे अबीर आणि ओवी दोघं सुद्धा झोपलेली असतात. ओवी त्याला उठवत असते अबीरला आणि तेवढ्यात आता तो उठत नसतो आणि तेवढ्यात आता तिथे सावली येते. आणि सावलीचा आवाज ऐकल्यानंतर अबीर लगेच उठतो आणि जाऊन आईला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, "आई मी तुझ्यावरती रुसलोय. तू तिकडे सुपर हिरोच्या रूममध्ये सतत त्याच्याशी बोलत असतेस आणि आम्हाला भेटूसुद्धा देत नाहीयेस. का असं बरं करतेस? आम्हाला पण त्याच्याशी बोलायचंय, त्याला भेटायचंय." तर सावली म्हणते, की "बरं, काही हरकत नाहीये. पण एवढं रुसायला काय झालं? आज आपण सुपर हिरोशी जाऊन भेटूया, बोलूया." आता हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं मंडळी. तर मंडळी आता इकडे दाखवलं, की ही भैरवी आहे राजकुमारला भेटायला आलेली असते आणि राजकुमार आता भैरवीला विचारतो, की "काय ना सारंगचा अपघात झाला, तो कसा झाला भैरवीजी?" आता भैरवी म्हणते, की "मला काय माहीत?" त्यावर आता राजकुमार म्हणतो, की "ओह! तुम्हाला माहीत नाही? तुम्हाला माहीत नाही का सारंगचा अपघात कसा झाला तो?" तर ती भैरवी स्वतःचं तोंड लपवत असते. तर मंडळी त्याच्यातून हे सिद्ध होतंय, की सारंगचा जो काही अपघात झाला आहे, तो भैरवीनेच केलेला आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं, की तिलोत्तमा रूममध्ये बसलेली असते आणि ही सावली आता तिच्या रूममध्ये गेली आहे आणि ती आहे ना, आता सारंग आपलं हिला तिलोत्तमाला सगळं काही खरं-खरं सांगणार असते. ती म्हणते, की "मला तुमच्याशी बोलण्याचा खरं तर अधिकार नाही आहे, पण तरीसुद्धा मला तुमच्याशी ना खूप काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे."